हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत् स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आज मी महाभारताचे तिन्ही दिसा युद्धा पळोवच्या रसाची तिन्ही दिवस साकळी तशीची फाल्ली जेवका जलरे भीष्म तगेल सैन्याक युद्धभूमीक वचुका म्हणून कसे केलं ताणे कौरवांक विजय जेव कामळेल कतर गरुड व्यूह म्हणतात त्या रचन केले. त्या व्यूहान तो यद्राक म्हळ्यार गरुडाल कोक कुशी केला पळय थंय भीष्म राबला. द्रोणाचार्य कृतवर्मो दोळ्या जाग्यार राबल्यांची मध्ये पुरे सैन्य आसा. अश्वत्थाम कृप गरुडाल शिरसा म्हळ्यार गळ्या भागार राबल्यांची त्रिगर्त केकय वाटदान पुरे तंगेलोट अश्वत्थामनी कृपालोट राबल्यांची भूरिश्रवसु शल्यु शल भगदत्त मद्रक सिंधु संवीर राय आणि पुरे जयद्रताले नेत्रत्वारी गरुड व्यूह गळ्याला राबल्यांची जल्वे दुर्योधनु गरुड व्यूह माक्षी तगेले 100 भावंडांक आणि तगेल सैन्य घेऊन राबलो. अमंती देशाचे विंदानुविंद कांबोज शक शूरसेन हानी परे गरुड व्यूह दोन्ही रेक्के प्रदेशारी ತಂಗೆಲೊಟ್ಟು ಮಾಗದ ಕಲಿಂಗ ಮಳೆ ದೋನಿ ರೆಕ್ಕ್ಯಾರಿಂತು ರಬ್ಬುಕಾನ್ಮ ತಶಿ ಬರ್ತಿ ರಬ್ಲಂಚಿ अर्जुन पळयतीये गरुड व्यूह रचनकेल्ला आपणून तो सेनाधिपती दृष्टद्युम्नालेगे विचार विनिमय करता आम्ही खंयचे व्यूह रचन करीत ताका प्रतिव्यूह कसले म्हणून तांणी कसं करताची अर्जुननी दृष्टद्युम्न कोरनो अर्धचंद्र म्हणलेले तेव्हाही छेदन करू भारी कष्ट कयते व्यूह त्या गरुड व्यूहाक प्रति जावन त्याची व्यूह रब्बुका तांणी ते रब्बयलके तांणी तशीची खंय खंय कोण कोणाले नेतृत्वार कोण कोण भीमसेना लोट कोण विराटराया लोट कोण द्रुपद खंय रब्बुका विराट द्रुपदाल लोट कोण कोण रबचे मागीर दृष्टकेतू खंय रबचे चेदी देशाचे काशी करुशाचे पौरव देशाचे योध तांकां कोण पळोवन घेवचे दृष्टकेतू तांगेल नेतृत्व वहिसून घेता. दृष्टद्युम्न शिखंडी पांचाल प्रबद्धक आनी पुरे त्या अर्धचंद्रा मदीं तो राबलांती थंयची धर्मराय तागेल सगळे गज सैन्य घेवन येवन राबला. द्रौपदील 5 चेडू वयसाची सुभद्रेयो म्हळ्यार अभिमन्यू आस इरामंतो हानी पुरे राबून आसाची कळव्या. त्या युद्धांत तो भीमसेनाल पूत घटोत्कच येयला केकय राय आसाची अर्जुन पुरय अर्जुनाल वटू कोण आस साक्षात परमात्मा कृष्ण राबला अर्जुनाले रक्षणेचे भार होता गेलतो कळव्या. अशी दोन्ही पक्षाचे गरुड व्यूह तांणी केला जाल्यार आनी अर्धचंद्र व्यूह करून दोन्ही पक्षाचे युद्धाक राबल्यांची जाल्ले अपास शंख वाजिले सगळे केले. एक न्यायरितीची युद्ध नव्हते धर्मयुद्ध म्हण युद्ध सुरू जाल्ले. दोन्ही पक्षा सैन्य मध्यंतरी भयंकर युद्ध प्रारंभ जाता घोर युद्ध म्हण येता. अशी तशी पळोवका जाल्यार अति स्वल्प समय भितरी अर्जुन साधारण कौरवाले सैन्य नाश कोण सोडता कळवे. कशी वत्ता म्हण तागेल बाण सोडतरस कोणाल वयर सोडता कशी सोडता कसल करता कसले गोतना अशी बाण सोण 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 वतर आसतना कशी समर्थक पावस पळय प्रळय कालाच्यो येवन सर्वनाश जात पळय तशी आगेल बाणा पावस प्रळय काला पावसशी पडतरस सर्व रथीक आनी तांणी पुरे
जर्जर जावन गेल्लीची जाल्यारी तांकां भीष्मादिजान आमकां रक्षण करून आसचें म्हणून तांणी मागशे वच्च्या पळयनाची प्रयत्न पूर्व करप म्हणून पांडवाल्या एದುರ युद्ध करतर आसची कळ्ळें कसले ऐकपणाके मारी जवो मर म्हळ्यार मार न्हू फाटी घालून धांवचाना एक वेळ मारका राबून मारका मोर न्हू शुद्ध शिवाय वांचून नासले मारका फाटी घालून येवचें नज्यो म्हूण सांगून गट्टी मन करून तांणी पांडवाल सैन्या वयरी युद्ध करतर आसची कितलेकी सैनिकाक तडसू जायना नासी आंग सकड भग्न जत्न बाण लागून रगत देवन धांवताच की तांणी धांवल्यार आनी वरलेले सैनीक तांकां ये फाटी घालून धांवच्याना जमळाना म्हूण आप्प नाडताच कಡೆ खंय तर म्हळ्यार दोन सैन्यांतू हेंच काणी धावील जन पुरय आयल्यांच वेळ की वापस येतल जन मिंगडाची कसले पळोवची पुरसत ना तसल मट्टा युद्ध जत्तरस धूळू दोन सैन्याचे हस्ती आसची गोडे आसची रथ आसची पदाती आसची नेला धूळ वयर वच्चेत न्हय केदनाच्या मणके ते दुसरी धूळ सुर्याक आडेवन काळोख जालो ते काळखांतू कोण कोणाल पक्षाच म्हूण कळतवे सुरवेक कळना इथे ID कार्डांनी म्हूण ना पळतेदना कोणाल पक्षाच म्हूण गोतना न्याय रितीचें युद्ध जालेलें देखून एक सैन्य येयले कडले आमी अमके देशाचे सैन्य आमी अमके रायाल पक्षांत राबून युद्ध करता आसचें म्हूण तांणी युद्ध आपोवचें मागीर तें युद्ध मितीमीर वतना कोण कोणाल पक्षाचें म्हूण दिसता वता एकले मारून घेता आसची तशी केलो जना थंय आमी खंयच्या पक्षाचें म्हूण सांगून युद्ध करता आसली ताजे मध्यंतरी कळ्ळें ताजे पशी एक श्रेष्ठ विशय कसो म्हळ्यार त्या युद्धांत 3 दिसांत गारुड व्यूह द्रोण रक्षण करता द्रोण सेनाधिपती जे म्हणा गारुड व्यूह द्रोण आनी भीष्माले रक्षणेरी छेदन कोरूक पांडवांक जायनातले रे पांडवान केलेले अर्धचंद्र व्यूह छेदन करूक भीष्मादी जन असल्यार तांच्यानय जायनी दोनी बदीचे जनालय व्यूह प्रतिव्यूह कळ्ळें छेदन करूं जायनी हांगा पांडवाल सैन्य व्यूह अर्जुन आनी भीमसेनू रक्षण करता आशिल्लीची कळ्ळें युद्ध कशी जाल्लें म्हळ्यार व्यूहा दोकून एक सेट्ट सैनीक भायर येवन युद्ध करून वापस वच्चे भितर शिवाय व्यूह छेदन करून हांगेल व्यूह तांकां रिगूंकय जायनी तांगेल व्यूहांत हांकां रिगूंकय जायनी तसल मट्टाचें एक भयंकर युद्ध जालां सुरवेक युद्ध करतना कशी म्हळ्यार एक रथारोही आनी एक रथाच्याक सोदून वता आशिल्ले गजारोही गजाक सोदून वता आशिल्ले पदातील वटू युद्ध करता आशिल्लो कळ्ळें रथ गोड्यार बशिल्ल्याक सोदून युद्ध करता आशिल्लो मागीर ಸ್ವಲ್ಪ वेळान कसत जाल्ली म्हूण ना कोण कोणाल वटू म्हूण ना रथीक पदातील वटू युद्ध करताची पदाती जन रथार आशिल्ले जनाक मारूं वताची ಕೆಲವು जन रथार दुखून देवन गजार चोवण तांकां मारूं वताची तशी पळय जाला कळ्ळें कितले एक ह्या म्हळ्यार शत्रू पक्षाचे सैनीक अन्य पक्षाचे आसतील दांत धरूनची वयर चडटलीच काय आनी ती वयर आशिल्ल्याक मारतलीच काय वयर आशिल्ले जन कोणीय वयर चडटा म्हूण कळ्ळें कुडले आयुध धरून तांकां छेदन करून सोडता आशिल्ली काय अशी मस्त वेळ ती भारी उत्साहार तांणी युद्ध केलां कळ्ळें मागीर ಸ್ವಲ್ಪ वेळान कोण कोणाक मारता म्हणून कळना तशें जालें दोनी पक्षाचे जन एकडे तेकडे पळयना नाशी कसा मेळ्ळी तें मारूं सुरू केलें की ताका युद्धाचे व्यतिक्रम म्हणटाचे म्हळ्यार धर्मयुद्ध म्हळ्यार ताका परिक्रम आशिल्लो जाल्यार युद्धाचे उत्साहारी अशें पळय जायना म्हणना कळ्ळें वट्रासे संवार करतर सुचे कोणा म्हणना पदाती जन गजारोही जन पदांतिंगेल वैरी कळ्ळें हस्ती गोडे अन्यक दुसरेक पुरे कोणाल निमती कसल जत्त म्हणना तशी एक विचित्र आयुध प्रयोग करून युद्ध जातरस रगत पडू शुरू जाल्ले कुडले तें भुंय सगळी वल्ली जाल्ले मागीर धूळ ना मागीर वत येयली कळ्ळें वत दिसलें उजवाड दिसलो अंधकार गेल्लो वापस युद्ध सुरू जालें जाल्यार 3 दिसा युद्धांत एक विचित्र म्हळ्यार संजयान धृतराष्ट्राले सांगच्या कसं म्हूण म्हळ्यार रुंड कातरलेले शरीर आसता पळय रुंड कातरून गेला त्या मुंड म्हणटाची शरिराक ते घडी उठान रपतके कितले की कडेन तशी पळय जावचे जाल्यार
जगत्याचेची विनाश जाता ताजी सूचनते म्हणून म्हणताची कळव त्या पळील काही संजयान कळव्या त्या तो धृतराष्ट्राला सांगतारस कडेरी रणांगणा सुत्तू अशी युद्ध जतना पुरे जन जीव वांचून घेवच्या धांवतल जन वापास युद्धा येतल जन अशी जावन घर्षण जावन परस्पर सैन्य नाश जातरस ಹಂಗ ಪಾಂಡವಾಳ ಸೈನ್ಯ कोण भीष्म द्रोण जयद्रथ पुरमित्र जय भोज शल्य शकुनी ह्यांनी पुरे पांडवाल सैन्य बगनी करता जाला रे भीमसेनो तगलपोतू घटोत्कचू सात्यकी चकितान द्रौपदी 5 जन हांनी द्रोण समेत जावन सुचे भीष्म समेत जावन सुचे कौरव सैन्य भग्न करूक प्रयत्न करतरसजे क्षणक्षणाक ಸ್ವಲ್ಪ त्याकडचे सैनिक ಸ್ವಲ್ಪ ह्याकडचे सैनिक रणरंगा दुखून धावताच बाहेर कळवे अशी एक श्रेष्ठ युद्ध जातरस त्या वेळाक दुर्योधन पळीत कये अशी असल्या जायना म्हणून भीमाक मारया तागेल पूत घटोत्कचाक मारया म्हण सांगून 1000 रथसैन्य घेऊन तो चमकला पांडव पळीताची पांडव कसं करताची भीष्म द्रोण आमगेल सैन्य पुड्डी करताची म्हण सांगून पांडव भीष्म द्रोणालोट युद्ध करू वताची ತಂತು ಅರ್ಜುನು ಪಾಂಡವಲಂತೂ ಅರ್ಜುನು ದುರ್ಯೋಧನಾಲ ಒಟ್ಟೈಲ್ ರಯಾಲ್ ಬೈರಿ ಯುದ್ಧ करता अभिमन्यूनी सात्यकी एकर तारी 2 जन बैसून त्यांनी शकुनील सैन्याक आक्रमण करताची कळव्या वापास युद्ध काही राबिल ना वापास घोर युद्ध जाले कडेरी अर्जुनु दुर्योधना एದುರಿಸುಚಾಕ ಚಮಕಲಲ್ ನಮೆ ಅರ್ಜುನ ಅಪ್ಪಳನು ದುರ್ಯೋಧನಾಲ್ ಒಟ್ಟು ಸುಚಿ ರಾಯ ಅರ್ಜುನಾಲ್ ಬೈರಿ ಆಕ್ರಮಣ ಕೊರ್ಚಕದ್ರ 4 ದಿಕ್ಕನಿ ತಕ್ಕ ಮುತ್ತಿಗಲ್ಲೆ ಓ ಮಧ್ಯೆ ಎಕಳೋ ಜಲ್ಲೋ ಕಳ್ಬೆ ಕೈದುಕೊಂಡು पळिलरी त्यांनी बाणाची पाऊस म्हळे कशी एक बाण अर्जुनान निवारण करकला आणि एक बाण येऊन जत्ता 4 दिकांनी पुरे रायन रब्बून मारताना अर्जुनाक कितली चाकचक्य तसं नुसती नाही तक सव्यसाची मिळेल तागेले हाताचे एक कर या म्हणता पळ्या छळक म्हणताची तशी तागेले हात कितली फास्ट बाण सोडतशील म्हळ्यार तो खाली बाण मान सोडची नाही एक राय नाही दुर्योधना लुटूसूचे सर्व राय अर्जुनाक मुतीक घाला त्यांनी एकच खाली बाण सोडची नाही ना कितली की राय शक्ती आयुध उड्डयताची परेग उड्डयताची मुसल उड्डयताची खडग उड्डयताची कसं बिसाटीला रे अर्जुनु ताजी ಒಟ್ಟು या बाणा राशी सर 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 सुत गुंत गुंत रथ रब्बेल कडेन गुंत गुंत 4 दिक्कांती बाण सोडतात त्यांनी कशी बाण सोडताची त्यांनी अर्जुनाला त्या बाण पावक जाले रे अर्जुन त्या सुत्ताचे बाण मारून या सुत्ताच्या बाण येवक जाले या सुत्ताचे कैद करतालो म्हळ्यार त्या बाणा वेग कितलेशच्या पुरो अर्जुनान घुंची वेग कितलेशच्या पुरो ताण बाण सोडची वेग कितलेशच्या पुरो म्हणून आलोचन केल्या जाल कळवे पळिता व ये कशी पतंगशी कळव्या चिट्ट्या राशीशी येतरस जाल्या रे वा पुरे नाश करत की नाश करून त्या सैन्यही नाश करून सोडता कळव्या त्या युद्ध पळून देव दान गंधर्व पुरे वैर रब्बिले सपळे त्यांनी अर्जुना भारी प्रशंसी करतरस काही ಹಂಗ ಸಾತ್ಯಕಿನೇ ಅಭಿಮನ್ಯು ತನ್ನಿ ಶಕುನಿಲೆ ಒಟ್ಟು ಆ ಶಕುನಿಲೆ ನೇತೃತ್ವಾರಿ ಅಸುಚೆ ತಗೆಲ್ ಚೆರ್ಡುವ ಗಂಧರ ದೇಶಾचे सैन्य ಒಟ್ಟು युद्ध करू चमकलिलनवे तई तशीची तांक कोप येवन एक बेळाक सुरवे कसं जत म्हळ्यार सात्यकी अभिमन्यू विंगड चमकलिली तन्नी जाल्यार ते युद्ध करू शूर केल कुडले सात्यकीले रथ चूर केलके पुड्डी केलके कडेरी अक्क सात्यकी रथ नाजल न कुडले तो अभिमन्यूल रथार चढलो कळ ಒಟ್ಟು चमकलिल न इदाक एक रथार बैसून सात्यकी अभिमन्यू त्यांनी शकुनील सगळे सैन्य संहार करतरसचे अंचाण भीष्म द्रोण धर्मराजाल सैन्या ಒಟ್ಟು युद्ध करताची धर्मरायू नकुल सहदेव त्यांनी धर्मरायाल सैन्या ಒಟ್ಟು भीष्म द्रोणान युद्ध करताना त्यांनी ते सैन्य दुखून ह्याकडे येऊन त्यांनी द्रोणाचार्याल सैन्या ಒಟ್ಟು युद्ध करताची कसा भयंकर युद्ध म्हणून भीमसेनाने घटोत्कच सांगका म्हणना त्यांनी एक ಒಳ್ಳೆ यज्ञशी कोरनो पुरे यज्ञ म्हणा उज्जागालचे म्हणणे एक नरयज्ञ म्हणता पडा सर्व सैन्य घडबितर नाश करताचे कडे दुर्योधनाला कॅद्धोड सैन्यशील तांगे लोट युद्ध करते धावणान सोडली की कडेरी
दुर्योधन हो खंयकी विंगड कडेन युद्धा चमकलो या पळोवन वपास ह्या सैन्या वटू येवन पुराय जना प्रोत्साह दिवन वचा वचा भीमसेनांनी घटोत्कचाला वटू युद्ध कोरया म्हणून सांगून तांगे घेवन चमकलो. घटोत्कच भीमसेनापाशी श्रेष्ठ जावन युद्ध करत रसत चलतं कळवे कडे भीमसेनाक जोर कोप येवन दुर्योधनाला वक्षस्थळाकच एक बाण प्रयोग करता. तो पिडीत गेलो ताका दुखले त्या रथा आसनार बैसलो आणि मूर्छ पडलेलं पळोवन सारथीन तेदन कसं करता रणांगणा दुखून भायर वर काम नसनो रायाक तो घेवन चमकलो. दुर्योधन चमकलो तागेल्या हृदयाक बाण लागला भरला की नाकी कसले संदेश तेदन मेळना ताजे त्या पळोवन भिवन आमगेल रायू मेल्लो आमकां न्ह्यांनी दवरता म्हूण म्हळेल भैयान कौरव सैन्य धांवन वतरस भीमसेन बिलकुल सोणाकय त्या तीक्ष्ण बाणान कोण कोण धांवन वता तांकां पुरे संहार करतरस कळ्ळें. अनेक विभागांतू दृष्टद्युम्न युधिष्ठिर दोग जाण ಒಟ್ಟು जावन द्रोणनी भीष्मान पळीत तांगेल सैन्य सगळे नाश करतरसच कडेरी तांगेल सैन्य जन भीष्म द्रोण सैन्याचे द्रकसच जल्लरी ह्यांगेल पेट्ट खावचे जायनाशी कोणाले दृष्टद्युम्नाला आनी युधिष्ठिराला बाणा पेट्ट खावचे जायनाशी ते सगळे सैनिक दिक्का पाल जावन धांवतरसच भीष्म द्रोण कशी तांकां आप्पन येया युद्ध करायचे म्हूण सांगता जल्लारी कोण ऐकता त्या मटा युद्धा आणतो पेट्ट खाता की मरता की पळे वीर क्षत्रिय म्हणलेले जन तांणी खंडित ಎದುರಿಸಿತಾಚೆ ತಂಗೆ ಲೆಕ್ಕಚಿ ಮರಣ ಇಲ್ಲರಿ ಒಡ್ನ युद्ध करक जाल्यारी कितलीकी जन शस्त्रास्त्र घेवन आयिलसच आमगेल देशा सैन्या वट्ट वच्चू का म्हण म्हणलेल खातीर तसल जना पुरे फुकेल असतात तांणी भिवन आसताची तांणी धांवताची मरताची की म्हूण म्हणलेल जाल्यारी भीष्मनी द्रोण तांकां सांगता की धांवच्यानच क्षत्रियांक वीरमरण उची तशी बाई धांवचे पलायन म्हणून घेता या लक्षण नाही पापय जत तुमगेल नेमती म्हणून कशी सांगल्यारी त्या सैन्य राबोचाक भीष्मद्रोणाक साध्य जायनी तांणी धांवन तरसची कळवे कसले धांवतल जन केवल पदाती सैन्य नहीं गज सैन्यही धांवता अश्व सैन्यही धांवता रथ सैन्यही धांवता दिक्का पाल जावन एका कडेन धांवचे न्हय बांदल्यार बांदलींची म्हूण म्हणलेल्या रितीर धांवतरसची भीष्म द्रोणान आशिल्ले सेनेची अवस्था सांगता म्हणून शकून येईल सेन कसं जाल्ले थंय तशीची सात्यकी अभिमन्यूल रथार बैसून युद्ध करतना त्या सौबल सेनेक सात्यकी अभिमन्यूक भयंकर युद्ध जाल्ली की यो सात्यकीनी अभिमन्यू शकुनीले सैन्य कळवे पदाती रथ गज कस म्हण पळयनी पुराय पुड्डी कोण सोडला सैन्य कळवे एकर तारी बैसून कितले प्रकाशमान जावन दिसताली म्हळ्यार एक पंत सूर्यचंद्र दोन्ही आकाशार ओट्ट येयले कशी जाता तशी तांणी दिसता आशिल्लीच की अर्जुनान युद्ध करचे स्थळार कसं जाल्लें त्या वयसांक म्हणना ताका दुर्योधनाल ओट्टशी सर्वरायान मुतीक घालेलें न्हय जाल्यार तो कोपान सगळे सैन्य नाश करता तो पार्ताल भाण कशें येता म्हूण म्हळ्यार सैनिकांक ते निवारण करूंक जायना तितले जन रायान ओट्टू सोडलेले सर्व बाण आयुध वो निवारण करता जाल्यार तांकां जयिना कळवे येद्दिने ल्याक मितीनातील संख्येरी मरण होम जत्तरस वरलेल सैनिक कसले पुणी आम्ही अर्जुनाल वटू युद्ध करू आयलीच्या बा नाकशिल न्हू आमकां हें युद्ध म्हणटा युद्ध करून धांवलींची तांणी प्राण वरला पुरो म्हूण हांगा दुर्योधनाक जय जावका म्हूण लेखिल्लें न्हू कोणें भीष्मान द्रोणान तांणी पळयताची हे कौरव सैन्य कोण कोणाल वटू युद्ध करता भीमाल वटू युद्ध करता रसूचे अर्जुनाल वटू युद्ध करता रसूचे धर्मरायाल वटू युद्ध करता रसूचे नकुल सहदेवाल वटू युद्ध करता रसूचे सैन्य दृष्टद्युम्न हांगे विराट रायू द्रुपदू हांगेल ओट्टू पुरे युद्ध करचे कौरव सैन्य जीव व्हरून घेतल्यार पूण म्हूण एका कडेन धांवता रसत न्हय तांणी तांकां कोपू येता कोणाक भीष्मानी द्रोणाक आनी कशी पुणी हें सैन्य राबोवपा म्हणून कितले सैनिकांक आपण युद्धभुमीक मागशेया दुर्योधनू ताका मूर्छ येयले उठयलो उठान तो तागेल रथ घेवन तागेल रथ सारथी भायर चमकलो न्हू ताका मूर्छे हे जावन उठयलो उठान रणरंग आयलो रथ गुंडाई म्हण जाल्वे कडेरी रणरंगा दुखून त्या कडे एकडे पुरे धांवत रसूचे सैनिकांक
समाधान सांगून कळव्या तांक पुरे म्हाका गुण येवची तशी कशी पूण कोरू पळी ताची जाल्यार दुर्योधन खंय खंय वचून कोणाक आपूण हाडता पळय तांणी येवच्या सुरू केलें खंय रायू वयला आमगेले ओट्ट सुचो ताण आपयतना आमी येवूं का म्हणटा येतना अर्द आमगेले सैन्य वापस युद्ध भुमी वता म्हणून धावील सैन्य पुरे ओट्ट जावन युद्ध भुमी येवच्याक शूर केलें खंय तर म्हळ्यार केल्लो जनाल तोंडार लज्जी दिसतशिल्की तांकां जीव कवचा येतरस अयो आमी युद्ध भुमी दुखून धाविलीत न्हय समकाम करनी न्हय म्हूण दुर्योधना आपलेल कुडले रणांगणा भितर सैनीक दुर्योधनान आम्मूण हाडलेली तशी रणांगणा भितर सैनीक भरलींची वापस कुडले भीष्माले वचून भीष्माक हंगसीत खंय दुर्योधन ते ताण करचे होडी चुकी केन्नाय प्रतिपंत भीष्माक ताणें हंगसुचें भीष्माक भीष्माक यो दुर्योधन सांगतरस पितामहा हांव कसो सांगता म्हण तूं गोत्तस वय समायक पळय आमगेल्या सैन्याक ही अवस्था जाती ताका तुगेले वयरी नमगून आशिल्ले आमी वय बाय फुडले दीस ताण तशी म्हणलेलें तूं युद्ध करनाशी कर्णाक युद्ध करूं सोडनाशी असल अवस्था जातरस म्हूण आजोपस तशी हंगसी तर आसा तागेली बुद्धी पळय तूं जिवंतच न्हय पळय त्या पुरे सांगचें वय तूं जिवंतस मात्र न्ही अस्त्र शस्त्रास्त्र प्रवीण म्हूण घेतले द्रोणाचार्य जिवंतस तागेले अश्वत्थामू तूं द्रोणाचार्य अनेक राय महाधनुष्मंत म्हूण नाम घेतील कृपाचार्य तुमी पुरे समजतना आमगेलें सैन्य ना तशी धांवन वता कसल्याक हें समवें तुका युद्ध करचें सामर्थ्य ना म्हूण म्हाका दिसतरस तूं मुखार राबून युद्ध करतना आमगेले सैनीक शत्रू भयान धांवलींची म्हूण म्हणल्यार कसो पाडना आमकां अर्थच वे ह्या विशयान तूं जाल्यार निजावन कसलें म्हूण म्हणल्यार आज आमगेले सैनीक पांडवांक गेले तर युद्ध करूं भिताची तुमगेले आश्रय ना म्हळ्यार तुमी तांकां वगळसिल्यार तांकां तुमगेले वयरी धैर्य ना तशें जावन तुमी कितलेची तांकां वगळसून युद्धा वचा आमगेले सैन्य अशें तशें म्हणल्यार तुमगेले वयर तांकां धैर्य नातिल्लें देखून न्हय तुमी सांगिल्लें आयकना नाशें म्हाका वतर आसत तांणी हें समवें तुका भीष्म म्हूण सांगून भारी गौरवच न्हय भीष्म म्हळ्यार सर्वश्रेष्ठ धनुर्धरू देवलोकाचे जन समीत भिवन धांवता म्हणून तसले कीर्तीक आजी कसो जालें तुगेलें तुका कितले मान दितालीची प्रयोजन आजी तुगेले निमती मेगेल सैन्याकच म्हाकाच एक नमने अपमान जातरस तुगेले पराक्रम गोतना म्हूण लेखू नका कळ्ळें तूं पांडवा अल्पशी कळ्ळें चड बलाच म्हूण म्हाका गोतस तुगेले बल द्रोणाचार्याले अश्वत्थामाले कृपाले कळ्ळें बलापशी चड म्हणून म्हाका गोतस म्हणून तांणी काही उणी म्हणून हांव सांगचें न्ही तुमगेलां तूं अश्वत्थामो कृपाचार्यो द्रोणाचार्यो भीष्म तुमी 4 जन विंगड एकाकल्यान वचून युद्ध केल्यार पांडवाल वयर तुमी जय सासून येताचे आज तुमी रणरंगांत पुरे जन आसाचे मागीर तुमकां आमगेलें सैन्य पेट्ट खावन रणरंगा दुखून पलायन करतना तांकां राबोचें जय दी म्हळ्यार अर्थच वय निजावन म्हाका आयच्या दिसाचे आमगेले मारण होम आमगेले सैन्य नाश जालेले संख्ये पळयतना कसलो दिसता गोतस वय तूं पांडवाल वयर भारी मोग दवरला म्हूण म्हणलेलें खंडीत सूर दुखून लेखला तूं तांगेले वयरचे मोगान पक्षपात दवरून तूं युद्ध करता म्हूण आज तूं त्या वयी करून दाखयतरस कळ्ळें मेगेल्ले पर जावन तूं युद्ध करूं राबला जाल्यार मेगेल शत्रू सैन्य मेगेल सैन्याक ह्या म्हणटा संख्येरी तुगेले समक्षमान तुजी जमार करतरस न्हय तूं न्हू कशी बसला सैनिकांक तुवें सोडली कशी युद्ध करका म्हूण सांगून तूं तांकां धडसून पेटोवंक आशिल्लें न्हय तुगेले मनान तुका कसो न्ही म्हूण म्हळ्यार पांडवांक बरें जेवका म्हूण म्हणलेलें आशेस म्हूण गेलें न्हय एकच वेळे पांडवांक हितार आसूचें तुगेले निश्चय म्हूण जाल्यार तूं युद्ध प्रारंभ जावचे पयलीं फुडेंची म्हाका सांगता आशिल्लें न्हय हांव पांडवांक गेलोट युद्ध करना दृष्टद्युम्न सात्यकी कोणेय येद्र आयला हांव युद्ध करना म्हूण सांगता आशिल्लें न्हय तेदन हांव कसलो करता म्हूण तेदना आलोचना करता आशिल्लें न्हय द्रोणाचार्या लागीं कृपाचार्या लागीं कशें आमी मुंदर सुचें म्हूण म्हणलेल्या विशयान तो हांव तांगे लागीं पुराय समालोचना करता आशिल्लें न्हय नाका तूं युद्धाक हांव युद्ध करना म्हूण सुरय सांगिल्लें जाल्यार हांव करनाल करीन युद्ध करयता आशिल्लें न्हय आजी युद्ध प्रारंभ जाला आत्तां कोणाकय आपूण समालोचना करचें आसवें ना न्हय मिगेल गती कसो म्हूण तुगेले पैपंदाक येवचें कळ्ळें
तुका हेंच्या आशेशील दिसता दुर्योधनान लल्ली घालका म्हाका आ पांडवांक मारूनच म्हण तशी तू करतरस आजी संदिग्ध परिस्थिती म्हाका इला अशाण तू सोडूक न्ही कर्ण कशी तू असला या ना म्हणटरस कळव्या पांडवांक गेलोट युद्ध करू तूची समर्थ म्हण म्हाका गोतस जल्लरी तू नुत बैसला पळितना तू मेगेले सेनाधिपती जावन मेगेल सैन्य सगळे तुगेले हदीना दिता नामे कळवे तू म्हाका कसल चांग म्हण पळोवन कोरका आशिल्लें न्हय तशी तू युद्ध करे तुगेले पूर्ण पराक्रम दाखय म्हण पळय कशी कोंकून 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 उलयता पळय जलरे तो सैसून घेत पाप भीष्म इतक म्हळ्यार ताण धर्मरायाला सुरवेका सांगला ना बद्धोस्मी अर्थेन कौरवैही म्हळ्यार आव दुर्योधनाले अन्न खातरस तागेलेची दुडवार जीवन करतरस म्हणटना आव तागेल रणान तो पडला म्हण सांगला ना तशी ताका आव स्वतंत्र दुर्योधनान सांगिल्लें तशी ऐकपा जाता मिगेल स्वातंत्र्य म्हाका ना जाल्ला आतां म्हणून ताणें धर्मरायाला सांगला पळय तशी आजी तेंच खातीर जावन दुर्योधनान कोंकून कोंकून चुच्चून चुच्चून दुक्कून दुक्कून उलयता न्हय सैसून घेता रस जाल्यार ताका एक कडेन हांस येता कसले खातीर हांस येता म्हळ्यार पांडवांक गेल पराक्रम बारी ताणें लाघव जावन घेतला म्हळ्यार हगूर जावन घेतला हांव केदनकी म्हणला पांडवांक मारूक आमी पुरे जन चमकले रे साध्य ना म्हण जाल्यार तांणी 5 जन आमी इतले विराधी विरसोचे म्हूण लेखून बारी एक नमने हगुराय रे ताणें घेतील देखून हांकां हांस येता पांडव आनी दुर्योधना करतो जैनी पांडव कितले समर्थ म्हणून हांस येता रस अन्य कडेन म्हण कसो कोप म्हळ्यार कळव्या हांव हागेल शीत खाल्ला म्हणलें खातीर मिगेल कर्तव्य प्रामाणीक जावन करतरस जाल्यार प्रथा मिगेल वैरी दोशारोपण करता नमे म्हूण म्हणलें कोप येतरस फुडले दुर्योधनाल उतर आयकतनाची कोपान की एक तागेल वयरचे किरकिरान की भीष्म अट्टाहासार आसलो की आनी कोप येईल की ताका गुरगुरान पळयलें की दुर्योधन आनी म्हणलें की बहुशोसी मया राजन त्यक्तमुक्तो हितं वचः अजेयः पांडवा युद्धे देवैरपि सवासवैः तुका एक पंत न्ही बहुशोसी मया राजन म्हळ्यार एक पंत न्ही 2 पंत न्ही अनेक पंत तुका सांगला हांवें बहुशोसी म्हळ्यार मस्त पंत सांगला तुका कसले तुका हित जेवचेशिले हितं वच हित जेवचेशिले उतर सांगला तुगे लागीं कसल विशय निजांश म्हणलेले तुगेले दुखून निप्पन दवर न्ही हांव तेदना म्हणला पांडवांक सलसाचे आमच्यान जायना म्हणून तुका तेदना मना लागलावें ना नवें हांव कितले बद्द सांगता म्हणलें ग्रहण करना नशी तूची सर्वश्रेष्ठ तुगे लागीं इकर अक्षोहिणी सैन्य म्हणलें बलारी तू युद्धभूमी देविलो युद्धभूमी देवचे कडे वेळाकय तुका हांवें धृतराष्ट्रान पुरोजनान सांगला मागशी यो जायना म्हणली तुवें कळ्ळें तेदना हांव तुका सांगला पळय युद्धांत तूं पांडव अजेयाची इंद्रादी देवतेन आयल्यारी पांडवांक जैसूच्याक साध्यता ना इत्याक म्हणल्यार तागे लोट कृष्णच म्हूण हांव सांग न्ही मे शतांश सत्य म्हळ्यार 100% सत्य हे जाल्यार तूं आयक न्ही आमकां बरें युद्धा पेटयलें मिगेल प्राय कसली जाल्यार शक्ती मिरवून हांव युद्ध करता रस कळ्ळें मांतार जावन आसा जाल्यार मिगेल निमती कितली जाता हांव युद्ध करूंक ताजे पयशी चड युद्ध करता रस हांव कळ्ळें जेवा आतां तूं म्हाका कितली सकडी म्हणली न्हय आतां हांव कसो करता म्हूण पळय हांव एकलो पुरो कळ्ळें वचून पांडुले चेडवांक युद्धा मुखार येना नाशी राबयत की ना म्हूण पळय म्हूण म्हणटा आनी शंख वाजोवच्या सांगताचे कळ्ळें भीष्म पुराय जन शंख वाजयताची भेरी मारताची पांडव ऐकत रसत न्हय फुडले आमी युद्धा सिद्ध जावन आसाची म्हूण सांगचे खातीर पांडव येतान गेले पक्षा दुखून शंख वाजयताची भेरी वाजयताची आतां भीष्मान एक प्रतिज्ञा केली न्हय हांव एकलो पुरो पांडवांक मुखार येना अशी पळयता म्हूण सांगून धृतराष्ट्र संजयाला सांगता हो वय मिगेल पूत भीष्माक पितामह तो म्हाकाय अन्नाल समान तो तसल्याक आज्याक अशें पुरे उलयलो तो जाल्यार भीष्माक कोपे न्ही मे कसो केलो ताणें तागेले प्रतिज्ञा ताणें नेरवेरसिल्ले कसो म्हूण सांगतो माणूस कडे रे संजय सांगता की
तिन्ही दिवस युद्ध सकाळची वेळ जाऊन गेला सांजी जावच्या जल्ला कळवे त्या वेळाक पांडव प्रातःकालन म्हळ्यार सकाळच्या वेळा तांणी विजय घेतला बरी जल्ला न्हय आत्ता पांडवाल सैन्याक आक्रमण केल्लेची भीष्मान कळवे भारी एक रोमांचकारी युद्ध घोर युद्ध म्हण येत कळव्या योधांगेल मध्यंतू युद्ध जावचे मात्र नाही कळव्या हंचाण भीष्म कशी एक नमने बाण सोडत म्हणल्यार तेदूस जलल युद्ध ताजी पशी पुढे खंय जायनी म्हणत तसले युद्ध जला कितले की योध मेल्ल्यांची हस्ती मेल्ल्यांची सगळी रणांगणांत मड्या राश म्हणत रयत वच्ची कशी एकड तेकड वच्चा मार्गाना कळवे चल्ला पिल्ली जावन पुरे पडल्यांची जलरी ಕೆಲವು ಜನ ನಿದಲ್ ಕಡೆ ದುಕುನು ಬಾಣ सोडता रसाची ಕೆಲವು ಜನ अयो आपडला म्हाका कशी पुणी उबारी ಕೆಲವು जन संकटारी ये आमकां अपायाची म्हूण अपाय तितली मटा मारन घाल्ला म्हूण ताणें सांगचें कळ्ळें रणरंगांत लोळतल जन पेट्ट कालल जन किरडतल जन आपयतल जन सहाया खातीर हेंची बब्बी पुरय ऐक पडतरस जल्लारी बाण रब्बैनिकी भीष्मान तो धनुस तागेलो कळ्ळें अशी मत्तेले दौरन अशी गुंडयतरस गुंडान 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 बाण सोडतरस भीष्मान तितली मटा संहार करतना थंय पांडव कळ्ळें तांणी काही नुतबैसनीची तांणी बाण सोडतरसची जलरी तांकां कशी दिसतशिल्लें म्हळ्यार खंय ह्यो एकलो भीष्मकी 1000 भीष्म आसाची म्हूण म्हळ्यार एक पंत पुर्वांतू भीष्मान राबल्या बरें दिसल्यार एक पंत पश्चिमा राबल्या बरें दिसता म्हळ्यार तांणी खंय खंय पळयल्यार भीष्म दिसता म्हळ्यार भीष्म कितले बगी एकडे तेकडे चलन करून युद्ध करत आशिल्लो पळय खंय दुखून तागेले प्रहार चुकोवन घेवका म्हणल्यार चुकोवन घेवचें जायना आशिल्लें खंय तो वायू वेगार रथ घेवन वचून युद्ध करतरस पांडवालांतू एकल्यांकय भीष्म खंय रब्बून आसच्या पुरो म्हणून पळोवचें साध्य जायना जल्लरी बाणा दुखून बिल्ला दुखून बाण खंयची सुत्त म्हळ्यार आस भीष्मान सोडलेले बाण ते दिसतरस तांकां दिसता खंय एक अमानुश रूप भीष्म दाखयतरस म्हूण सांगून जन पुराय म्हळ्यार युद्ध पळयतरसाची ಸ್ವಲ್ಪ सैन्य राबून पळयता ह्यो भीष्माल बाणादी कडेन पतंग कशी पळय उज्यादी कडेन वता तशी जनच वचून भीष्माल बाणा लागतरसच म्हूण म्हणलेलें जाल्यार कितलीकी जनाक कितलीकी रायांक कळला आतां भीष्माल वटू युद्धाचें मुखार कसो की तो एक नमने आंगार येयल बरी युद्ध करता कशी आमी वर्णाची जाल्यार युद्ध राबचें जतवे ना न्हय एक बाण व्यर्थ जायना अशी चलायसिला ताणें म्हळ्यार सोडलेले एक बाणी एक वे पदाती एक वे गोडो एक वे हस्ती एकलो रथिकू मेल्लो म्हणून लेख कळ्ळें इत्याक म्हळ्यार तागेल्या एद्राक पांडवाल सगळे सैन्य येयला म्हणटना ते सैन्याक एक ताणें सोडलेले एक बाणाकय आहुती जायना नतिले सैन्य ना म्हणत तशी भीष्म धर्मरायाले सैन्य नुच्चुनूर करून घाल्ले ताणें वरलेले सैन्य खंय 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 धांवले कळ्ळें शिखंडी पळयतरस कृष्ण पळयतरस अर्जुन पळयतरस धर्मरायाल सैन्य भिवन गेले म्हणून दायना नाशी राब्बील जनय तांकां धामनीत तांणी युद्धा दुखून धर्मरायाल पक्षाचे कितले की सैन्य आनी राबून आस जाल्यार तांकां भीष्मा एदुरसूच्या जायना प्रहार सैसूच्या जायना कळ्ळें छिद्र विचिद्र कोंसळा ताणें सैन्य धर्मरायाले तशी कडेर म्हणटना हाहाकार सुरू जाले कसल करचें म्हणून हें करूं जायना त्या वेळाक कृष्णान अर्जुनाल रथ राबयले की म्हणलें की अर्जुना तूं मस्त दिसता कोण युद्ध कोरका म्हणून कशी युद्ध कोरका म्हणून लेखील पळय फुडें मध्य तूं युद्ध करना म्हणलें जाल्यार सुरवेक युद्ध म्हणलें जाल्यार हांव अशी युद्ध करता म्हणून तूं लेखील पळय तशी युद्ध कोरका तूं वता कळ्ळें मोह नाका मोह चड जावन वापास किम कर्तव्यम विमूढ म्हळ्यार कसल कोरका कसल करचें नाका हें समनैवें म्हणून वापास तुगेल्या मनांत आयली म्हूण जाल्यार कळ्ळें वापास तुमी लय जावन वताचे तशें जावन तुगेलें मन तुगेली शक्ती दृढ करी
आणि शत्रुप्रहार करी. तू पुरे उडगस करता कृष्ण तक्का तू पुढे अनेक राय येशील त्यांना तांगेल अद्रक सांगला भीष्म द्रोण मुखान सर्वान धार्तराष्ट्रस्य सैनिकान सानुबंधान हनिष्यामी ये माम योत्स्यंती संयुगे. भीष्म द्रोण प्रमुख जावन आशिल्ले कळ्ळें, बंधू बांधव समीत आशिल्ले ते सगळे धृतराष्ट्राल पूत दुर्योधनाले सर्व सैन्य आम एकलो संहार करता युद्धांत मिगेल ಒಟ್ಟು कोण युद्ध कोरयला तांकां संहार करनाशी सोणा म्हूण तूं सांगिल उडगस असवे राज्यसभे सांगिल तुवें केदना तुम्ही मनवासा वच्चू का जाल्यार त्या जी बद्द करून दाखय. कार्यरूप हाडी तुगेल सैन्य पळय भीष्माल प्रहारान कशी छिन्न भिन्न जाली म्हणून युधिष्ठिराल सैन्यांत धामची रायांक पळय एकली पुणी रक्तावे पळय भितरसच पळय म्हणून तेदना अर्जुन म्हणाल की जैत कृष्णा भीष्म कयस थंयची मिगेले घोडो घेवन वस कळ्ळें. हांव त्या भीष्माक आजीची तागेले युद्ध राबयत की ना म्हणून पळय कळ्ळें. अर्जुनान सांगले कुडले कृष्ण भीष्माल रथ कयस थंयक अर्जुनाल रथ घेवन धांवला धांवडांक म्हळ्यार धांवन घेवन चमकला कळ्ळें. कडे अर्जुन भीष्माल वटू युद्ध करूं येईल पळोवन भीष्माले भय्यान रणांगण सोण वच्चे म्हूण तयार जालेले युधिष्ठिराल सगळे सैन्य रणांगणाक अर्जुनाल मागशी आयले कळ्ळें. कडेरी भीष्म अर्जुन आपळिता भारी मेगेल ಒಟ್ಟು युद्ध करूं आयलावे तूं म्हणून कोपान सिंहसी गर्जन करून धनंजयाले म्हळ्यार अर्जुनाल रथू दिसूनच तशी बाणान ताणें मुच्चून सोडली की रथ कळ्ळें. एक क्षण भितरी सगळे रथ बाणान आड जावन गेला. विंगड कडेन राबून पळयताले जनाक अर्जुनाल रथ दिसना अर्जुन दिसना कृष्ण दिसना कांय नाका कितली बाणान मुचविला म्हळ्यार ते भांगरा रथ सुर्याल उजवाड पडतना कसले जगजग येवका ते उजवाड समीत ना म्हळ्यार तितले लगी बाण सोडला जाल्यार अर्जुनाल रथाचे घोडे आसा पळय ते ताका मस्त घाय जाला जाल्यार कृष्ण धैर्यारी कृष्ण नव्हतो ते घोड्यांक पळय चंद रितीरी एकडे तेकडे व्हरस अर्जुन कसो करता एक पंथा तागेले धनुस धरून तिनी बाण सोण भीष्माल आतांतलो धनुस तो गुपडयले धनुस कातरून गेली म्हणून भीष्मान कसले लेखनी अनेक धनुस काडलो अर्जुनाक बाण सोडू शुरू केले जलबा ते मागीर तशी कशी म्हळ्यार बाण एकामागशी एक अनुस्यूत म्हणटा सोडतरच तेदना अर्जुन कसं करता अनेक धनुसय कातरून सोडता कडेरी भीष्म बारे संतोष की साधु पार्थ महाबाहो साधु भो पांडुनंदन त्वयैवैतद्युक्त रूप महत्कर्म धनंजय प्रीतोस्मी सुभ्रशम पुत्र कुरु युद्धम मयासय. हे अर्जुना तुगेले युद्ध पळोवन म्हाका भारी संतोष जाल्ले कळ्ळें. ओड कार्य ये तुगेले मिगेल आत्तांतुल धनुसू दोन पंत कातोरचे म्हळ्यार सामान्य कार्य न्ही तुगेले हातान तू बाण सोडची ते तुगेले कैचळ कस पळय ते पळोवन म्हाका भारी खुश जाला. यो युद्धा यो म्हणून सांगून अनेक धनुस काण अर्जुनाल रथादी कडेन बाण सोडत रस. अर्जुन भीष्मान कितले बाण सोडले रे अर्जुन ते बाण पुरे नाश करता ताका सहकार जावन कृष्ण तो श्रेष्ठ सारथी म्हणून दाखयता. खंयचे कडेन देखून भीष्म बाण सोडता म्हणून आलोचन करून अर्जुनाल रथ त्या कडेन व्हरता तो कळ्ळें. बाण निष्क्रिय जत्न तेदना तशी कितले बुद्धंत हांव सारथ्यांत म्हणून दाखयत रस भीष्म लेखता की हो यो एकडे तेकडे मिगेल रथा एकडे तेकडे गुंडानो अशाणू तशाणू खंयची रिती रे रथ गुंडायत म्हणून कळ्ळें. तितली चाकचक्की तरी कृष्ण गुंडायत तशें भीष्माक अर्जुनाल वैरी म्हूण सांगून बाण सोडूं जायना जाल्यार सोडला ताणें बाण कृष्णाकय धनंजयाकय घाय जेवच्या सुरू जाले. मस्त गाय जेतना कोप येता वयन मे तांकां भीष्माकय तांगेले वयर जोर कोप आसा कृष्णार्जुनाकय जोर कोप आसा. त्या वेळाक तांगेले आंगा घाय जालेले पळयल कुडले भीष्मा अट्टहासान आसतकय आनी कृष्णाल वैरी बाण सोडवत कृष्णाल वैरीची तेदना कृष्ण मना व्हरता कसलें म्हळ्यार भीष्म इतले पराक्रम दाखयला रे पार्थ इतले अशें करता कडे पळयल्ले रे पार्थ बारीची मोवाळ साणीर युद्ध करता जैकी नक्की भीष्मा लागता की म्हणून भीष्म काय
पारताल वयर मोगान सोडना बाण तो सोडतरस कळवे वा मोगान सोडता शिपळे ताणे भीष्माक वयर बाण प्रयोग करिना तागेलें कॉन्सन्ट्रेशन खंय आसा म्हळ्यार अर्जुनाल भीष्मान सोडलेले बाण नाश करच्यार मात्र आसा भीष्म तशें न्ही अर्जुनान सोडलेले बाणूय नाश करता अर्जुनाकय प्रहार करता अर्जुन तशें करना भीष्मान केलेले प्रहार खाता जाल्यार भीष्माल बाण एक नाश करचे तेन्ना न्हय युद्ध कळवे भीष्म युधिष्ठिराल सैन्याचे श्रेष्ठ श्रेष्ठ योद्धांक एकल्याक मारतन नवे कृष्णाक सहने चुकलिके भारी तक्का आलोचने जल्ली की अर्जुन कसले अशी युद्ध करता नास्ती युधिष्ठिरं बलम आणि युधिष्ठिराल सैन्य अशी जलरे मस्त वर्णा संपूर्ण नाश करतोय भीष्म कळवे तागेल पराक्रम कसं म्हणून मागोतच न्हय एक दीस मेळ्ळ्या पुरो देवदाना मापुरे नाश करची तितले पराक्रम आसा म्हणटना पांडवांक तांगेल सैन्य तांगेल अनुयायी समेत नाश करच्याक ताका एक दिसूय नाका कळवे आतां ह्या मटा हाणी युद्ध केल्ली म्हूण जाल्यार आमगेल सैन्य मातशी धांवता कळवे कौरव योद्धांक भारी संतोष जावन बोम मारता रसाची अशें जेवचें नज म्हूण सांगून आमाची कवच दी मेगेले अर्जुना सांगता मेगेल कवच दी आमा कवच धारण करून युद्धा वता तूं करना न्हय तूं भीष्माल वयर भारी मोग दवरनस न्हय तूं हांगा बैस म्हणून कळवे हांगा भीष्मान वापस पारताल कडेन मातशी बाण सोडतरस कळवे त्या वेळाक संपूर्ण भग्न जल्ला पळितरसच के कोण सत्यकी अभिमन्यू सकट जन पळितरसची तन्नी हंचाण भीष्मान द्रोणाक विकर्णाक जयद्रथाक तंगेल ते श्रेष्ठ श्रेष्ठ रायांक अर्जुना सुतू घाली म्हणून आदेश दिला पुरे अर्जुनाल सुतू येवच्याक तयार जाल्यांची जाल्यार सत्यकी पळोवन तोवय धांवन येता कृष्ण अर्जुनाल लागीं येवन तो भीष्माल सैन्या वयरी बाण सोडूक शूर केला अर्जुना एक रितीरी सहाय जातरस जाल्यार हांगा संपूर्ण भग्न जाला युधिष्ठिराले सैन्य म्हूण येता तशें जातना सात्यकी तांकां सांगकी स्वक्षत्रिया यास्यते नैष धर्मः सतां पुरस्त्यात्य खतितै पुराणैः मा स्वां प्रतिज्ञां त्वजत प्रवीरा स्वं वीरधर्मं परिपालयध्वं पुरे तुम्ही धांवताच खंय पुढ दुखून कसं सांगला श्रेष्ठ क्षत्रिय धर्म कसा म्हळ्यार युद्धभूमी दुखून धांवच्या नज म्हूण न्हय तुम्ही युद्धभूमीक येवका जाल्यार तिची प्रतिज्ञा घेवन येवचे न्हू आतां कसले धांवतात तुम्ही या युद्ध करायचे म्हूण कृष्ण पळितरस सात्यकेशी उलयता म्हूण सांगून कळवे जाल्यार अर्जुनानी कीची युद्ध करूं तयार ना भीष्म क्षणाक भारी बलिश्ट जावन युद्ध करतरस अर्जुन बारीची मोवाळसाणीर युद्ध करतरस करूंक गेले लक्षोपलक्ष सैन्य तांगेल सुतू वयले अर्जुनालांनी कृष्णान बशेल रथाक सुतू घाल्ला सात्यकी मध्ये शिरकला कृष्णा जोर कोपयलो कुडले सात्यकी होगळसीत कयतो हे सात्यकी भीष्माल भय्यान रणरंग सोडून वतल जन जय जाल्यार वच्चोची तांणी युद्ध करूं येना नातलारी व्हडणे आनी की कोणा सकट भंय आसा तांणी पुरे वच्चोची सात्यकी तूं वचना म्हाका कशी हांव पुरो कळवे ह्या क्षणान तुजी हांव द्रोणांकय भीष्मांकय मारतकी ना म्हूण पळय न मेरती सात्वत कौरवाणां क्रुद्धश्च मुच्येत रणेद्य कश्चित् तस्माद् अहं ग्रह्मया रथांगमुग्रम प्राणम हरिष्यामी महाव्रतस्ता सांगता कय कसले हे सात्यकी कौरवाल पक्ष आसोचे खंयची रतिका कय हांव सोणात आत्ता मिगेले आयुध ना म्हूण लेखला जाल्यार म्हाका रथा चक्र पुरो सुदर्शन चक्र सई सोडूक सर्व जना हत्य करतकी ना म्हूण पळय हें भीष्माकच येता हांव मारून सोडता मागीर भीष्माल मरणा नंतर द्रोणाचार्यांक आनीक कोण सकट आसा तांकां पुरे जनाक मारून कळवे पांडवांक जय येवची तशी करतकी ना म्हूण पळय म्हूण आनी सांगतारस तशें सांगून तो कसो करता म्हूण म्हळ्यार एक चक्र हाता काडले कय ताणें रथार दुखून तो गुद्देवलो धडबड चमकतरी ताण ते रथा चक्र हाता धरून वतन न्हय सगळी भूंय गडगड येतरस कळवे हस्ती धरूक सिंह कशी वता पळय तशी भीष्माक मारूक कृष्ण वेगोर वता हांगा कृष्णान वच्चे पळिता कोण अर्जुन कळवे ते चक्र
कशी धरला म्हण म्हळ्यार त्या बिनी प्रयोग केल्ले म्हण जाल्यार येद्राचे मेल्ल म्हणल्याक कळ्ळें भीष्म भियनाक भ्रांत जायनाक आनी तो कसो करता तागेले धनुस तंडीत कय कळ्ळें आनी सांगता कय हे देवेश जगन्निवास नमोस्तुते माधव चक्रपाणे प्रसय्य मां पातय लोकनाथ ऋतोत्तमात् सर्व शरण्य संख्ये हे यो देवा तुका नमस्कारो कळ्ळें युद्धांतो म्हाका संहार करी आनी हे रथार दुखून म्हाका पडयतू कित्याक म्हण म्हळ्यार म्हाका गोतस तुगेलो आत्तान हांव हत जाल्लें म्हण जाल्यार म्हाका इहलोकांतूय परलोकांतूय श्रेयस्सू जाता म्हण तशी तूं म्हगेलें आक्रमण केल्लें म्हण जाल्यार म्हगेले बरोबर चड जावचें ना म्हण तेद भितर अर्जुन रथार दुखून तो घुडता हाका कारण कसं म्हण म्हळ्यार थंय रथा कृष्णान हांव आयुध धरना म्हणटा भीष्मान ताका सांगूस हांव तुगेले कडेन आयुध धरयसिता म्हण हे अर्जुना पुरे उडगास येता धांवतरस आनी अर्जुन कृष्णा गट्टी धरतकय पांयाक आनी म्हणटकय वचूं नका कृष्णा तुका इतलो कोप सम न्ही कळ्ळें म्हणून म्हणटाची कृष्ण ताका तांडून घेवनूच मुखार वतरस कळ्ळें त्या वेळार आनीक गट्टी धरून कश्टार रब्बयल तेदन कृष्णान रब्बुका जल्न तेदन अर्जुन म्हणटकय कृष्णाक कोप प्रतिसंहार गती भवान केशव पांडवानां तुगेलो कोप उपसंहार करे आमकां तुजी नव शरण्यो तुका नव आमी शरण येवचें आनी हांव केलेली शपथ हांव खंडीत सोडना आतां तुका सांगता म्हगेले प्रतिज्ञे समजावन हें कार्य हांव करता कळ्ळें आपल्या म्हगेल्या बावंडांक गेले वयरी म्हगेल्या चेडवांक वयरी आनंद बरतरस कृष्णा आनी हांव समयुद्ध करता तुगेलो ओट मेळ्ळ तूं सांगील तशी तुगेल्या आदेशार आशिल्ले बशी समयुद्ध करता कृष्णाक संतोश जालो कळ्ळें अर्जुनाक बुद्धी येवका म्हणून हांव तशें केलेलें कुडलें कृष्ण चक्र धरून रथार चडला आनी शंख वाजून सर्व दिक्कांतो ते पंचजन्य शंख येवची तशी केल्ले शंका शब्द येवची तशी केल्ले कुडलें पांडवाल सेनींतू दुंदुबी मृदंग बेरी पणव ह्या पुरे जाल्ले कळ्ळें वापास रथ एकड तेकड वच्चे शब्दून सकड आयकले अर्जुन कसो करता तागेले गांडी वदनूस ठेंकार करता सर्व दिक्कांतू ताजी शब्द येवची तशी मागीर दिक्कांत बाण सोडता ताका भिष्माले म्हणके बाण सोडून गोत्त आशिल्लें पळय कळ्ळें युद्ध वापास जालें न्हय हांगा दुर्योधन भिष्माल न्ही बुरीश्वर वटू रबला युद्धाक कळ्ळें तोवय येवन अर्जुनाले एद्रा रबता कोण बुरीश्रवसानी दुर्योधन अर्जुनाल रथा एद्रा भिष्माल रथाक आड जावन रबतरसची हांगा वापास व्हड युद्ध जाता कळ्ळें शल्यू येता कोण कसो आयुध सोडले रे अर्जुन प्रत्यायुध सोडून तांणी सोडलें आयुध पुरे नाश करतरस कळेर म्हणटना अर्जुन महेंद्रास्त्र प्रयोग करता कळ्ळें महेंद्रास्त्र प्रयोग केल्ले कुडलें कौरवांगेल संपूर्ण सैन्य रबलेची तांकां भंय जातरस कळ्ळें तांगेल सैन्य मुखार येवचें कसो ना तशी रब्बून सोडला ताणें कडेरी अर्जुनाल धनुसा मात्र शब्द आयक पडता कळ्ळें हें आयकून हा आमगेलेची अर्जुनाल गांडी धनुस यो म्हणून विराट पांचाल राय द्रुपद आनी पुरे अर्जुनाल स्थळ रथ खंय आसा त्या स्थळाले आयली चेदोळ ते तांणी खंय रब्बून युद्ध करतर आशिल्ली जाल्यार अर्जुन आक्रमण करूंक ताका वापस प्रतिकार करूंक तागे लग येवचें कोणाकय साध्य ना तशी ताणें महेंद्रास्त्र प्रयोग न्ही केला न्हय कितली की कशी भिष्मान तागेलें सैन्य लगड काडलेलें पळय तशी अर्जुनात भिष्माल सैन्य पुड्डी करतरस जाल्वे ओपास तशीच कांय ना अर्जुनाल बाणा पेट्टाक रथीक रथू हस्त्यो घोडो ताजेर बशिल्ले जेन्ना पदाती सैन्य पुरे पुड्डी जातरस सर्व बड बुंचेर पळोवन कळ्ळें एक ऐंद्रास्त्र महेंद्रास्त्र ताण प्रयोग केलेलो न्हू ताजी प्रभावान सर्व सैनिकाक पेट्ट जावन कवच भिन्न जावन हातपाय भिन्न जावन सकट पडल्यांची कळ्ळें ओपास कशी रक्ताचे न्हंयेची व्हडलो सूर जाल्ली तितली भिकर युद्ध कोणें अर्जुनान केल्लें कळ्ळें
सगळेची नईंचे ते आम्ही सुरवेक गीतेचे दयान श्लोका म्हणटाची कळवे कशी ती रक्ताचे नई वॉल्टरशी तांतू देह पुरे होळण वताना ती मिंगिलशी जळकीशी दिसतके म्हणारे सगळे सगळे देह दिसताना तिथली रक्ता नाही वॉल्टरस भांगर होळण वतरस की आयुध होळण वतरस की अशी दिसतरस कळवे कितकी कडेन हस्त्यो मागीर हस्तिने सुणे मांस कत्तल पूरे पळय कोल्ले सुणे हद्दू हे पुरे ते पळय मांसाशी प्राणी म्हणटाची मांस खावची प्राणी ते पुरे बोर कितले भरला म्हळ्यार हांगा देह ऐल येईल तशी ते खालजेत म्हणत तशी भरला काय सगळे रणरंगा वैरे कळवे अर्जुनाले बाणा निमती इतले पुराय जाले पांडवाले जन संतोष जाल्ले कौरवाल जनांक भंय जेवच्या शूर जाले कळ्ळें कौरव सेनेचे कितलेकी महायोद्धाक अर्जुनान नाश कोन्न सोडले मागीर ऐंद्रास्त्र ह्या मठाचे बाद दितरस सगळे सैन्यांक म्हूण सांगून आनी सूर्यास्तय जावच्या आयला आकाश सगळो तांबडो जाल्ला आनी युद्ध करचे समने म्हूण सांगून सर्व कुरुजन भीष्म द्रोण दुर्योधन बाहलिक अंगेले नेत्रत्वारी ರಣರಂಗ दुखून मागशी चमकलीची भारी संतोष जेलके कोणाक अर्जुनाक आयचे दिसाक युद्ध करून तांकां ರಣರಂಗ दुखून मागशी वची तशी केल्ले म्हूण कडेरी रात्री तांणी शिबिरां आसतना कौरवाल सैन्यांत घोर कोलाहल जाल्ले कसल म्हूण म्हळ्यार तांणी तांगेले सैन्य कितले शिले कितले नाश जाल्ले लॅक करता रसाची ताजी बाबती पुरे कळवे अर्जुनान असल काम केलें अर्जुनाला असल काम केलें आमगेलें इतलें सैन्य लगड काडलें आनी म्हणटना इतली युद्ध पळयल्यार अर्जुनान अशी युद्ध केल्यार आमी मस्त वांचनाची म्हूण सांगून तांणी म्हणटरसाची हांगाय तशीची तांगेल्या शिबिरांत येवन न्हिदोचे खातीर पुराय सैनीक पांडवांगेले सैनीक एक चूर विश्रांती घेवका म्हणलें वय न्हय तशें तांणी पुराय विश्रांती घेवच्याक आयल्यांची कळ्ळें हांगा कृष्णान एक चांग काम केल्लें कसं न्ही म्हूण म्हळ्यार दुर्योधनान एक जावन दुर्योधनान सैन्य चित्र विचित्र जाल्यार पळोवन भीष्म आवहेळन केलें भीष्म आवहेळन सैसूच्या जनान अशें घोर युद्ध प्रारंभ केलें सगळे पांडवाल सैन्य नुचून उरकेलें ताणें कळ्ळें तसो जाल्यार भीष्मा एदूर रब्बून युद्ध करल्यार कळ्ळें भीष्माल बल कुगसूची कशी कृष्णाकय हांगा पेट्ट पडटा कृष्णाक कोप येता आनी नुत्त बसतले म्हूण जाल्यार एक दीस भितर वो आमकां सलसान सोडता नाश करता म्हूण कळटा अर्जुन धैर्य ना म्हूण न्ही ताका भीष्माल वेद्रा कशें युद्ध करचें म्हूण इतलें मोगार युद्ध करूं जातवें म्हणून कृष्णाक कोप येवन आमांची पुराय जना संहार करता मागीर अर्जुनाक युद्ध कोरका पडली न्हय तशी 3 दिसाचें युद्ध हांगाक जाल्लें आनीचे पयच्या दिसाक आमी पळोवया आजी सांगील सर्वय मध्वाचार्यालय अंतर्गत जावन आशिल्ले तसले कृष्ण परमात्माल चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।